माझे चित्त तुझे पायी, माझे चित्त तुझे पायी, राहे ऐसे करी काही, धरोनिया बाही भवहा तारे दातारा, चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मने, धन्य तुझी विठोबा, करिया तिमिराचा नाश, उदय होवनी प्रकाश, थोडी आशा पाश करी वास हृदये, पाहे गुंतलो नेनता, माझी असो तुम्हा चिंता, तुका ठेवे माथा पाये आता, राखावे चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मनी, धन्य तुझी विठोबा, महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरम पुंडरीकाय गातो मुनींद्रय, समागत्य तिष्ठन्तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरे। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः, वैराग्यवंतं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुंतं, दयांची केली स्मरण भय सकल विद्यांचे अधिकरण,
ते जीवन श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही धरोनिया बाही भवहा तारे दातारा. प्रस्तुत संप्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देवनिवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा चौचरणी प्रकरणातील 4 करणाचा भगवंताकडे मागणी करणारा आणि काकड्यामध्ये भोपाली प्रकरणातील असणारा अभंग आजच्या या चिंतन सेवेकरिता निवडलेला आहे. या चिंतन सेवेला आरंभ करण्यापूर्वी अल्पासा हा परिहार. गेले अनेक वर्षापासून भगवान दत्तात्रयाच्या जयंतीचं औचित्य साधून तसेच कैलासवासी श्री हरिभक्तपरायण भागवतराव जांभळे यांच्या 17व्या पुण्यस्मरणानिमित्त म्हणजे 17 सप्ताह श्री भागवतराव जांभळे यांनी हा सप्ताह आरंभ केला होता. पण एक प्रारब्धावश्य त्यांचं देवस्थान झाल्यानंतर त्यांचे असणारे चिरंजीव श्री गोविंद भागवतराव जांभळे बाप्पासाहेब का बाप्पासाहेब भागवत जांभळे यांनी आपल्या वडिलांची असणारी ही परंपरा चालू ठेवली. जसं तुकोबाराय म्हणतात, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. अशा प्रकारे आपल्या वडिलांची असणारी ही भागवत धर्माची सेवा असणारी भागवत धर्माची पताका यांनी अभ्यात चालू ठेवली. हे वर्ष असणार 37वा आणि आजची असणारी ही जागराची कीर्तन सेवा मागणी पर कीर्तन सेवा समस्त ग्रामस्थ धुमेगाव तसेच श्री बाप्पासाहेब भागवतराव जांभळे आमचे असणारे गुरुबंधू सुरेश महाराष्ट्र सर या सर्वांच्या प्रेमाखातर माझ्याकडे आलेली आहे. या सेवेकरता उपस्थित असणारे गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ श्रोतृवर्ग टाळकऱ्यामध्ये असणारे आमच्या संस्थेचे ज्येष्ठ गुरुबंधू श्री हरिभक्तपरायण अंकुश महाराज झिरपे ते देखील या सेवेला उपस्थित आहेत. तसेच गावातील परिसरातील बाप्पासाहेब महाराज शिंदे ते देखील सेवेला उपस्थित आहेत. म्हणजे मी नावं का विचारतो मला ध्यानात राहावं म्हणून. तुम्हाला माहिती आहे पण मला काही कालांतराने जर कधी भेट झाली तर कळलं पाहिजे कोण कोण आहेत. आपले मृदंगाचार्य प्रल्हाद महाराज झिरपे गावातीलच आहे. इतर सर्व टाळकरी. तर विषय असा आहे की सर्वच म्हणजे काय म्हणते आपल्या पारमार्थिक शब्दामध्ये सांगायचं म्हणले तर एक सात्विक गायन करतात, सात्विक मृदंग वाजवतात. किती याला पारमार्थामध्ये किती याला महत्व असतं ते आपण वापर कशा प्रकारे करतो आणि आपण ते गातोय कोणाकरता कशा प्रकारे गातो हे फार महत्वाचं असतं. अंगात कला आहे यांच्या आणि राहणं देखील कसं आहे. मूर्ती लहान पण कीर्तिमान अशा प्रकारे यांचं लहान वागणं आहे. नाहीतर आपण समाजामध्ये पाहतो थोडंफार काहीतरी येत असतं एखादे चाल आणि मग ते राहणं तर असं काही ताटफिडे असतं. तशा प्रकारे नाही. अंतकरणातील भाव अगदी वेश्यावन दिसतात. जसं ज्ञानोबाराच्या शब्दामध्ये सांगायचं म्हणलं तर का दर्शनाची प्रशस्ती पुण्यपुरुष. असे पुण्यपुरुष असे पुण्यवान व्यक्ती महद्भाग्याने आपल्या गावाला लाभलेले आहेत. तर इतर सर्व श्रोतृवर्ग सेवेला उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण या सेवेला आरंभ करू. तसा आपल्या कीर्तनाची वेळ 8 होती परंतु आता थोडा कसे प्रवास आहे आपली काही स्वतःची गाडी नाही. हात दाखवा गाडी थांबवा तसा उशीर झालेला आहे. तर काही नाही तुम्ही म्हणला तर 11 पर्यंत म्हणला तर 10:30 नाही तर आपलं 10 पर्यंत. विठ्ठल 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 आजचा मागणी करणारा दिवस आहे. आपण 7 दिवस जी काही भगवान दत्तात्रयाची सेवा केली तर आज त्याच्याकडे आपल्याला काहीतरी मागणी करायची आहे. पण मागणी काय करावं भगवंताकडे काय मागवा याचं आपल्याला ज्ञान नाही. पण त्याचं ज्ञान आपल्याला संत करून देतात. संत गेले तया ठाया. संत ज्या मार्गाने गेले संतांनी भगवंताकडे जे मागितलं आपल्याला तेच मागायचं आहे. पण विचार केला तर तुकोबाराय म्हणजे संत आणि ते मागणी करतात हे समीकरण काही जुळत नाही.
कारण संत त्याला म्हणतात का ज्यांनी सदवस्तूची प्राप्ती केलेली आहे, त्यांना भगवंताची प्राप्ती झालेली आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये इच्छा, वासना, तृष्णा काही शिल्लक राहत नाही. इच्छा नावाची वस्तू संतांच्या ठिकाणी राहिलेली नसते. अशी संत मागणी करतात. कशी काय? तर याचा विषय असा आहे की संत हे मागत नाहीत, ते आपल्याला मागून दाखवतात. भगवंत प्रसन्न झाल्यानंतर काय मागावं याचं आपल्याला संत ज्ञान करून देतात. आणि संतांच्या आपण चरित्राचा, जीवन चरित्राचा विचार केला तर संतांनी जे काही मागायचं ते भगवंताजवळच मागितलं आणि मागताना भगवंताशिवाय दुसरं काहीच मागितलं नाही. एकतर संताकडे मागितलं, दुसरं म्हणजे भगवंताकडे. आणि मागताना एकतर संत संगती मागितली, नाही एकतर भगवंताची सेवा मागितली. विठ्ठल विठ्ठल संत तुकोबाराचा एक अभंग आहे. त्यामुळे तुकोबारा म्हणतात की जळो माझी ऐशी बुद्धी, मज घाली तुझ मधी, आवडी हे विधी निषेधीत चांगली. संतांना भगवंताची प्राप्ती झालेली आहे, पण तुकोबाराच्या भाषेमध्ये भय नाही जन्म घेता, मोक्ष सुखानुलाता, तुका म्हणे सता, करुणी कट सेवेची न लगे जाणावे नेनावे. तुकोबारा म्हणतात भय नाही जन्म घेता, मोक्ष सुख हानू लाता. तुकोबारांना भगवंताची प्राप्ती झालेली आहे, पण तरी देखील तुकोबारा म्हणतात जळो माझी ऐशी बुद्धी. भगवंत मला जर असं वाटत असेल ना का मला तुझ्यामध्ये घाल, म्हणजे मला तुझ्या स्वरूपामध्ये मिळून घे, मला आता जन्म मरण नको, अशा मना माझी थोडीफार बुद्धी शिल्लक असेल तर जळून जावी. मला हे आवडी हे विधी निषेधीच चांगली. मग त्याच्याकरता तुकोबारांनी उदाहरण दिलं, तू स्वामी मी सेवक. अशा प्रकारे हे कायम हे द्वैत असणार नेहमी राहू दे. तू स्वामी राहा, मी सेवक राहीन. उंच नीच पद एक, तू उंच आसनावर बस, मी खाली बसेल. ऐसे करावे कौतुक, नको करू खंडना. मग त्याच्याकरता उदाहरण दिलं, जळ खाती जळा. म्हणजे पाणी पाण्याला पिता का? पाण्याला पाणी पिता येत नाही. पाणी पिण्याकरता दुसरा कोणीतरी असावा लागतो. वृक्ष आपुलिया फळा, वृक्षाला आलेलं फळ वृक्ष खाऊ शकत नाही. त्या वृक्षाचं फळ खाण्याकरता दुसरा कोणीतरी असावा लागतो. भोगता तो निराळा तेने गोडी निवलेली. आम्हाला दुसरा कोणीतरी भोगताय. वृक्षाजवळ फळ असतं परंतु त्याला ते फळ खाता येत नाही. दुसरा कोणीतरी पांतस्थ येतो आणि त्या वृक्षाच्या फळाचा आस्वाद घेतो. भोगता तो निराळा तेने गोडी निवलेली. दुसरं उदाहरण दिलं, सोन्याचे अलंकार करतात आणि त्या अलंकारामध्ये हिरा जडवतात. हिरा असतो कुठेतरी. हिरा शोभला कोंदरे, अलंकारे मिरवे तेने, एक असता तेने काय तुझे जाणावे. जर तो हिरा सोनं झाला तर तो हिरा सोन्यावरती, सोन्याच्या अलंकारावरती असा शोभून दिसेल का? नाही दिसणार. याच्याकरता हिऱ्याला हिराच राहावं लागेल आणि सोन्याला सोनच असावं लागेल. दोघं सोनं सोनं राहिलं आणि हिरा हिरा राहिला तर त्या दोन्ही अलंकाराला शोभा आहे. अशा प्रकारे त्यामध्ये तुकोबारांनी अनेक उदाहरणं दिले. असता तेने काय तुझे जाणावे, उष्णे शाये सुख वाटे, बाळे माते पाना फुटे. म्हणजे बाळ, लहान बाळ पाहिल्यानंतर त्या आईला पाना फुटतो. जर लहान बाळच नसेल तर आईला पाना फुटू शकत नाही, आणि आईच नसेल तर ते मूल दूध कुणाचं पिल. तसं भगवंत आणि संत किंवा भगवंत आणि भक्त हे जर द्वैतच राहिलं नाही तर अशा प्रकारे या भगवत भक्तीचा आनंद कोणाला मिळेल? मी भक्त तू देवा ऐसे करे, मी भक्त तू देवा ऐसे करे, मी भक्त तू देवा ऐसे करे, मी भक्त तू देवा. एक तो ब्रह्मज्ञान प्रतीति भाव, भाव
स्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करी. तुकोबाराय म्हणतात ब्रह्मज्ञान नको. याचा अर्थ तुकोबाराला ब्रह्मज्ञान नाही असं नाही, त्यांना ते प्राप्त आहे. निषेध हा तेव्हाच संभवतो जेव्हा ती वस्तू प्राप्त आहे. पत्रिकेच्या अभंगामध्ये तुकोबाराय म्हणतात, तो वरी मी त्यास कैसे निषेधावे, जो नाही बरवे कळो आले. एखादी वस्तू प्राप्त असेल तर तिचा निषेध करावा, त्यामध्ये पुरुषार्थ आहे. वस्तू प्राप्त झाली नाही आणि वस्तूचा निषेध केला, त्याच्यामध्ये काय पुरुषार्थ नाही. एखाद्या मनुष्याला साखर किंवा पंचपक्वान्न पचवण्याची ताकद आहे, अशा मनुष्याला पुढे पंचपक्वान्नाचं ताट आलं, त्यांना म्हणावं मला नको, आज उपवास आहे. आज उपवास आहे, माझ्या अंगी खाण्याचं सामर्थ्य आहे, पण आज मला नको, आज उपवास आहे. आणि एखाद्या मनुष्याला 9 दिवसापासून खाण्याकरता मिळालं नाही, त्यानं म्हणावं आज माझा उपवास आहे. अशा प्रकारच्या निषेधाला काही किंमत नाही. पुरुषार्थ त्याला म्हणतात. वस्तू प्राप्त असेल अशा वस्तूचा निषेध करणं. म्हणून तर वैराग्याची व्याख्या करताना सांगितलं की इहलोकापासून परलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य म्हणतात. नाहीतर म्हणले आता साखर झालेली आहे, मला साखर नको. अरे साखर तुला अनुकूलच नाही, साखर खाल्यानंतर तुला दवाखान्यात जावं लागेल, तू कशाला म्हणावं साखर नाही. एखाद्याला साखर अनुकूल आहे, त्यांना म्हणावं साखर नको. अनुकूल असलेल्या भोगांचा त्याग, त्यामध्ये खरा पुरुषार्थ आहे. तसा तुकोबाराय म्हणतात नको ब्रह्मज्ञान. याचा अर्थ ब्रह्मज्ञान तुकोबारायला नाही असं नाही, त्यांना ब्रह्मज्ञान आहे, पण तुकोबाराय म्हणतात मला मुक्त नको करू. अशा प्रकारे आपलं असणार भगवंताच आणि भक्ताचं असणारं द्वैत हे नेहमी राहू दे. पुराणामधील उदाहरण आहे, सर्वांच्या परिचयाचं आहे, भक्त प्रल्हादांचं. भक्त प्रल्हादांनी भगवंताची भक्ती केली. भक्ती करत असताना इतका काही त्रास दिला, म्हणजे त्याच्या वडिलांनीच त्रास दिला. वडिलांचं ब्रीद काय होतं, नाव घेऊन येदी देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. असा त्याने काही भगवंताची तपश्चर्या केली. तपश्चर्या केल्यानंतर भगवंतापासून वर मागितला, म्हणले मला अमर कर. ब्रह्मदेव म्हणाले शक्यच नाही. अरे मीच अमर नाही, तुला कुठून अमर करू. माझा विचार केला तर 100 यज्ञ केल्यानंतर माझं पद प्राप्त होतं म्हणले, पण माझं देखील पद कसं आहे, केव्हा तरी जाणार आहे. मीच अमर नाही, तुला कुठून अमर करू. त्यानं अशा प्रकारे काहीतरी वेगळ्या प्रकारे युक्ती लढवली. तो म्हणला ना तू काय कर, मला काहीतरी वेगळ्या प्रकारे, दिवसा नको रात्री नको, अशा प्रकारे तू मला दिवसा नको रात्री नको, घरात नको दारात नको. आणि काय मग त्या वरामुळे तो इतका उत्तंग झाला, इतका काही नको ते करू लागला आणि सांगू लागला आजपासून कोणी देवाची भक्ती करायची नाही. आज देव मी, आजपासून या जगातील देव मीच आहे. मग कोणीही त्या देवाची भक्ती करायची नाही. पण झालं असं की त्याच्याच घरात त्याला देव न मानणारा आणि जो खरा देव आहे त्या देवाला देव मानणारा भक्त प्रल्हाद त्या ठिकाणी जन्माला आले. इतकी भक्ती केली, पण त्यांना नको वाटायचं हिरण्यकश्यपूला. मग त्याला मारण्याकरता प्रयत्न केले. अग्नीमध्ये टाक, तेलाच्या कढईमध्ये टाक, पुढं पर्वताच्या कड्यावर ढकलून दे, इतके भरपूर प्रयत्न केले. भक्त प्रल्हाद काही मरत नाही. ते शेवटी आतापर्यंत कसं असतं, कोणत्याही गोष्टीला मर्यादा असते. मनुष्य म्हणतो ना भास झाले तुझं, आता एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, आता काय व्हायचं ते होऊ दे. आपण असं व्यवहारामध्ये पाहतो काही उदाहरणं. तसं आता भगवंतानी फार सहन केलं, अनेक गोष्टीतून त्या भक्त प्रल्हादांचं रक्षण केलं. पण शेवटी म्हणले आता सीमा झाली. म्हणले आता शेवटी एके दिवशी हिरण्यकश्यप त्या भक्त प्रल्हादांना विचारू लागले, अरे इतका तुला मारण्याचा प्रयत्न केला, पण तू काही मरता मरेना, तुझं रक्षण करणारा आहे कोठे नेमका सांग बरं. या खांबामध्ये आहे का. त्यानं जर विचारलं असतं माझ्या हृदयामध्ये आहे का, त्याने सांगितलं असतं तुझ्या हृदयामध्ये पण आहे. पण नाही, अशी बुद्धी सुचलीच नाही. मला या खांबामध्ये आहे का, हो मला खांबामध्ये पण आहे. मग त्या ठिकाणी भगवंत प्रकट झाले, हिरण्यकश्यपूचा वध केला. आणि झालं असं की भगवंताचा राग काही शांत होईना. भगवंत सारखं त्या पोटामध्ये काहीतरी शोधायचे, कुठे तो हिरण्यकश्यपू, कुठे तो हिरण्यकश्यपू. भगवंताचा राग काही शांत होईना. इकडे देवता विचार करू लागले, म्हणले या हिरण्यकश्यपूनं आपल्याला त्रास दिला, या त्रासाला आपण कंटाळून या भगवंताची विनवणी केली का आम्हाला त्रासातून मुक्त करा. झालं असं की हे संकट टळलंय आणि हे दुसरं संकट उभं झालं. म्हणले हे कसं रे, तो पुढे उभे का, आता करायचं काय.
ते तरी थोडं कमी होतं म्हणले संकट. हे संकट तर फार भयंकर आहे. हे सारखे गुरु तो करी देवराव, हे सारखे गुरगुर करतात म्हणले. यांच्या पुढे जायचं कोणी, यांचा राग शांत करायचा कोणी. म्हणले मग आता म्हणले गजाननं भूतगणादि सेवितं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. म्हणले भगवान गणेश गणपती म्हणले विघ्नहर्त आहेत, त्यांचं आवाहन करा. मग त्यांचं आवाहन केलं, आणलं समोर भगवंताच्या. मग आता गणेशांनी ती भगवंताचं रूप पाहिलं. ते पाहिल्या म्हणाले, त्यांचे ते अगदी शांतच बसले. म्हणले हे आमचं गिराईक नाही म्हणले, कारण यांचं आणि आमचं म्हणले हाडवैर आहे. कारण सिंहाचं आणि हत्तीचं हाडवैर आहे म्हणले, यांचं आणि आमचं कधीच जुळत नाही. ते गेले बाजूला. म्हणले आता मनुष्य किती रागामध्ये असला तरी त्याची पत्नी जर समोर आली तर शांत होतो राग. म्हणले मग चला लक्ष्मीला समोर आणा. मग लक्ष्मी म्हणले चला म्हणले तुमच्या मालकाला शांत करा. मग तिनं आपल्या हातामध्ये जे काही ओवाळ्याचं ताट आहे सर्व आणलं. म्हणजे असतात ना ते युद्धामध्ये विजय प्राप्त केल्यानंतर म्हणजे टिळक करायचा, विजय तिलक करायचा. मग ते आरतीचं ताट घेऊन लक्ष्मी आली आणि त्यांनी ते रूप पाहिलं. म्हणले हे आमचे मालकच नाही, ते देखील पळून गेले. मग शेवटी मग देवाने विचार केला, म्हणले ज्याच्याकरता हे रूप प्रगट झालं ना म्हणले त्याला समोर आणा. म्हणले आता गेला तर गेला, तो गेला म्हणले. ते आपण पाहतो व्यवहारामध्ये सांगतात विनोदाने, कुठे जर कळस बसवायचा असेल मग ते बोलवतात कोणाला, ब्रह्मचार्याला. ब्रह्मचार्याला बोलवण्याचं कारण तुम्हाला माहित आहे का? ते सांगतात जर कळसावर गेल्यानंतर जर खाली तो पडून मेला तर कोण म्हणले, ब्रह्मचारी. आता ब्रह्मचार्याच्या मागं ना पुढं आणि फोपटा उडं, त्याच्या मागं पुढं कोणी नसतं म्हणले. त्याला असा विनोदाने सांगितलं जातं. तसं देवताने केलं म्हणले, गेला तर गेला म्हणले प्रल्हाद जाईल, त्याच्या काय मागं पुढं कोण राहिलं म्हणले. आता बाप तर गेला म्हणले, आता लेक जाईल, त्याला पुढे केलं. भक्त प्रल्हादांना पाहिल्यानंतर भगवंत एकदम शांत झाले. देव म्हणाले आता भक्त प्रल्हाद गेलेच समजा. भगवंत क्षणभर प्रल्हादांना निहाळत राहिले आणि एकदम उचलून आपल्या हातावरती घेतला आणि त्याचे काय पटापटा मुके घेऊ लागले. म्हणजे काय भगवंत एकदम भगवंताचा राग शांत झाला. मग शेवटी भगवंत म्हणाले माझी भक्ती करत असताना आजपर्यंत कोणालाही इतकं कष्ट झालं नाही म्हणले. कोणीही इतका त्रास कोणी सहन केला नाही. आपला त्रास म्हणजे काय, कोणी भक्ती करून दिली तर केली, कोणी म्हणलं आजपासून अजिबात भक्ती करायची नाही ना तर तुम्हाला फासावर चढलं जाईल, आपण काय म्हणू ठीक आहे व आजपासून आम्ही आमची भक्ती बंद करू. आपलं असं आहे. तसं प्रल्हादाचं नव्हतं, एकनिष्ठ भक्त. शेवटी मग आता भगवंत म्हणाले तू इतका त्रास सहन केला, माझी अशी इच्छा आहे तू काहीतरी माग, काहीतरी माग. भगवंत असं का म्हणतो काहीतरी माग, काहीतरी माग? होता असं की भक्त इतकी भक्ती करतात, निष्काम भक्ती करतात भगवंताची, त्यामुळे त्या सेवेचं ऋण भगवंताच्या काय माथ्यावर झालेलं असतं. मग ती भगवंताची मान अशी खाली सारखी वाकलेली असते. मग त्या सेवेतून उत्तरायी व्हावं म्हणून भगवंत त्या भक्ताच्या घरी सतत काम करत राहतो. तुकोबरा म्हणतात भक्त समागमे सर्व भावे हरी सर्व काम
भक्त समागमे सर्व भावे हरे सर्व काम करे न सांगता भाविकाचे काज अंगे देव करे काडी धर्मा घरी उचिष्ट ते. आपण दररोज काकड्यामध्ये आपण म्हणतोच आहे वंचनीच काही नेने भगवंत. त्यामध्ये सर्व भक्तांची यादी दिलेलीच आहे. भगवंत कशा प्रकारे काम करतो. मागण्याची आस पाहे मुखाकडे सतत भक्ताच्या मुखाकडे पाहत राहतो. काहीतरी मागावं काहीतरी मागावं. पण ते भक्त पण असे असतात ना, अट्टल भक्त असतात. ते आपल्यासारखे नसतात. कधी इकडं कधी तिकडं. ते कसे असतात, एका पक्षामध्ये एकनिष्ठ असतात. ते भगवंताशिवाय दुसरं काहीच मागत नाही. तुकोबारा म्हणतात तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवणी ते काही न मागती साठवला. तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून ते काही न मागती. तुकोबारा म्हणाले त्यांनी आपला सर्व जीव भाव देवाच्या पायावर ठेवलेला असतो. ते काहीच मागत नाही. तसं भक्त प्रल्हादांना विनंती केली मागा मागा मागा. पण आता भगवंतांनी अनेक वेळा विनंती केली. कसं असतं व्यवहारामध्ये, आपल्याला एखादी वस्तू लागत नसेल, आपण एखादी वस्तू नाकारत असू, पण देणारी व्यक्ती जर ज्येष्ठ असेल, तिचा अधिकार ज्येष्ठ असेल, तर अशा वेळेस नको आपल्याला जे लागत नाही ते पण घ्यावं लागतं. कुरुकृपा उदाहरण सांगतात विरोधाने. म्हणले आम्ही चहा पित नव्हतो. म्हणले एका महात्म्याच्या घरी गेलो, आम्ही चहा पित नव्हतो. मग चहा नको नको नाकारला. पण ते दुसरे महात्मा होते. मग त्यांनी हातकाला म्हणले अरे पिना. म्हणले देतय कोण, देणारा कोण आहे. कधी कधी याच्याकडे याला महत्व असतं. तसं आता भगवंत घ्या घ्या असं म्हणतोय तर घेतलं पाहिजे. दुसरं म्हणजे मी घेत नाही हा अहंकार आपल्याकडे येऊ नये याच्याकरता पण आता घेतलं पाहिजे. मग त्यावेळेस भक्त प्रल्हाद भगवंताला मागतात. तर श्लोक असा आहे की या प्रीतीर विवेकाना विषयेश्व अनपायिनी त्वामनुस्मरत सामे हृदयान माप सर्पतु. भक्त प्रल्हाद मागणी करतात की विषयी मनुष्याची विषयामध्ये जितकी आसक्ती आहे ना, म्हणजे विषयी मनुष्याचं विषयावरचं प्रेम कधीच ढळत नाही. ज्ञानोबाने वर्णन केलं पहिली बाळदशे आई बा हेची पिसे ते सरे मग श्रीमांसे बोलोनी ढाके मग श्री भोगिता थाव वृद्धाप्य लागे येव. विषय मनुष्याला विषय कसे आवडतात त्याचं वर्णन ज्ञानोबा करतात. लहान मुलगा असेल, लहानपणी तो सारखं आई 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 करत राहतो. मग त्याचं लग्न झाल्यानंतर मग तो बाई बाई करत राहतो. आणि जेव्हा तो म्हातारा होईल मग तेव्हा पण त्याचं प्रेम कुठे जातं म्हणले लहान मुलावर. मग नातू 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 करत राहतो. मग नातू मोठं झाल्यानंतर मग शांत बसावं नाही म्हणले आता नातवाचा मुलगा म्हणले त्याचं पण तोंड पाहिलं पाहिजे. म्हणले असं सांगितलं की विषय मनुष्याची विषयावरती आसक्ती कधीच संपत नाही. तसं भक्त प्रल्हाद मागणी करतात माझ्या हृदयातील तुझं प्रेम, तुझ्याविषयी असणारं प्रेम ते कधीच कमी होऊ नये. ते नेहमी वाढत राहावं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणजे तुझ्याविषयी माझ्या हृदयामध्ये असलेलं प्रेम, जी काय भक्तिभाव आहे तो कधीच माझ्या अंतःकरणातून जाऊ नये. अशा प्रकारची मागणी भक्त प्रल्हादांनी केली. आता हे मागणं आहे का? मागितलं कोणाकडे? देवाकडे. आणि काय मागितलं? भगवंताची भक्ती. जे भक्तीमध्ये कामाला येईल, जे भक्तीमध्ये उपयोगाला आहे तेच भक्त प्रल्हाद मागतात. संतांनी मागितलं देवाकडे. तुकोबारा म्हणतात मागणे ते तुझं मागू, मागणे ते तुझं मागू याच्यामध्ये आहे. ज्याची गळ्यात माळ घातली ना त्याच्याकडेच मागावं आणि त्याच्याशिवाय दुसरं काही मागू नये. देहभाव तुझं सांगो लागो तरी लागो पायी तुमच्या दातारा. तुकोबारा म्हणतात आम्ही पाया पडू पण तुझ्याच पाया पडू, इतर कोणाच्या पाया पडू नये. मग आता व्यवहारांमध्ये जर इतर कोणाच्या पाया पडण्याचा प्रसंग आला मग कसं पाया पडावं? तुकोबारा म्हणतात भूती देव म्हणून भेटतो या जना. इतरांच्या पाया पडण्याचा प्रसंग आला तर त्यांना देव समजून त्यांच्या पाया पडतो. व्यक्ती समजून नाही पाया पडत, देव समजून पाया पडतो. मग आपल्याकडे एक प्रथा आहे ना, समोरच्याने नमस्कार केल्यानंतर आपण देखील त्याला नमस्कार केलाच पाहिजे. समोरची व्यक्ती लहान असेल मोठी असेल याचा विचार न करता. काय पंढरीच्या लोका नाही अभिमान पाया पडे जन एकमेका.
समोरची व्यक्ती आपल्याला नमस्कार करत नाही, आपल्यामध्ये असलेल्या देवत्वाला नमस्कार करते. मग आपण देखील त्याच्यामध्ये असलेल्या देवत्वाला नमस्कार केलाच पाहिजे. ते सांगितलं ना, नामदेवरायांशी साक्षात भगवंत बोलत होते, पण संतांच्या सभेमध्ये नामदेवरायांना गर्व झाला. म्हणले आता अरे माझ्यासोबत भगवंत बोलतोय, मी कशाला पाया पडावं. इथेच काय झालं, मग ते कच्चे ठरले. मग आपण कच्चं ठरू नाही ना, मग सर्वांना देव समजून नमस्कार केला पाहिजे. तसं तुकोबाराय म्हणतात, लागो तरी लागो पायी तुमच्या दातारा. संतांनी अशा प्रकारे आपलं जीवन व्यतीत केलं. म्हणून आता काहीतरी मागितलं पाहिजे. मग काय मागावं, मग तुकोबाराय आपल्याला सांगतात का परमार्थामध्ये जे अत्यंत उपयोगाचं आहे, ज्याला आपल्या भाषेत आपण त्याला कधी कधी मन म्हणतो, कधी कधी चित्त म्हणतो, कधी कधी बुद्धी म्हणतो, कधी कधी अहंकार म्हणतो. एकाच पदार्थाला हे 4 नावं येतात. मन आहे, मनाला मन का म्हणतात, ते संकल्प विकल्प करतं म्हणून त्याला कधी कधी मन म्हणतात. ते कधी निश्चय करतं त्याला तेव्हा बुद्धी म्हणतात. जेव्हा ते चिंतन करतं त्यावेळेस त्याला चित्त म्हणतात. आणि ज्या वेळेस ते अहमपणा धारण करतं त्यावेळेस त्याला अहंकार म्हणतात. म्हणजे याला म्हणतात शास्त्रामध्ये अंतकरण चतुष्टय. अंतकरणाचे 4 भाग. अंतकरणाला हे 4 नावं आलेली आहेत, मन बुद्धी चित्त अहंकार. तर पारमार्थाचा विचार केला तर पारमार्थामध्ये हे मन अत्यंत उपयोगाचं आहे. तुकोबाराय म्हणतात, एक मन तुझ्या अवघ्या भांडवला. तुझ्या अवघ्या भांडवला एक मन. एका मनानेच सर्व काही तुझा परमार्थ होऊ शकतो. मग असं असणार माझं मन ते सतत तुझ्या पायावरती राहावं. पायावरती म्हणजे तुझ्या भक्तीमध्ये, तुझ्या स्वरूपामध्ये राहावं. अशाच प्रकारची मागणी तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या माझे चित्त तुझे पाये, माझे चित्त तुझे चित्त तुझे पाये, राहे ऐसे करी काही धरनिया बाहे, भवहा तारे दातारा. परमार्थ असो संसार असो त्यामध्ये चित्त अतिशय महत्वाचं आहे. मनुष्य देहाने कुठे आहे याला महत्व नसतं, तो मनाने कुठे आहे याला फार महत्व आहे. संसाराचा विचार केला त्यामध्ये देह जास्त उपयोगाचा आहे, पण परमार्थामध्ये देह उपयोगाचा नाही, त्यामध्ये मन अतिशय महत्वाचं आहे. तुकोबाराने सांगितलं, ज्याचे जया ध्यान त्याची होय त्याचे मन. आपण ज्याचं ध्यान करू तशा प्रकारे आपलं मन तदाकार होत राहतं. आणि परमार्थ करायचा असेल तर मन अतिशय महत्वाचं आहे. तुकोबाराय म्हणतात, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मन प्रसन्न केलं पाहिजे. प्रसन्न म्हणजे जसं शेतामध्ये एखादी विहीर असावी, त्या विहिरीमध्ये पाणी असावं,
एखादी व्यक्ती पाणी पाहण्याकरता जाते पण तिला पाणी सापडत नाही, ती म्हणते विहिरीमध्ये पाणीच नाही हो. दुसरी व्यक्ती जाते, त्या ठिकाणी पाणी असतं, त्याला माहित आहे आपल्या शेतामध्ये पाणी आहे. असं का झालं? ते पाणी होतं शुद्ध, पाण्याचा अगदी तळ दिसायचा खाली. मग त्याला वाटलं विहिरीमध्ये पाणीच नाही. हे जे पाणी आहे ना, हे पाणी प्रसन्न आहे, त्याच्यामध्ये ते पाणी हालत नाही. हालत नसल्यामुळे त्या विहिरीचा काय दिसतो? तळ दिसतो. दुसरं म्हणजे ते पाणी अशुद्ध नाही. अशुद्ध नसल्यामुळेच काय, अशुद्ध म्हणजे शुद्ध असल्यामुळे पाण्याचा अगदी तळ दिसतो. तशा प्रकारे मन हे अगदी प्रसन्न असलं पाहिजे त्या नितळ पाण्यावाने. मनामध्ये विक्षेप नसावा, मन कधी चंचल नसावं. नाहीतर आपलं मन इतकं चंचल असताना घडीत कीर्तनात घडीत घरी जाऊन येतं, म्हणले घडाला कुलूप लावलं का नाही, मग ते इथूनच कुलूपाला झटके मारत राहतं. असं म्हणजे मनाचं उदाहरण सांगायचं ठरवलं तर प्रत्येकाचं असं आहे. आपलं तर सांगायचं तर कोण म्हणतात ना, चंचल भगवंत म्हणतात ना, चंचलम ये मन कृष्ण प्रमाथी बलव दृढम तस्य हा निग्रह म्हणणे वायोरिव सुदुष्करम काय काय करीतो या मना परिके नायिके नारायणा. असं मन आहे. म्हणून सांगितलं मन हे चंचल नसावं. दुसरं म्हणजे मन हे मलिन नसावं. नाहीतर मनामध्ये काहीतरी नवीन नवीन काहीतरी नवीन पाप वासना उत्पन्न होत राहतात. म्हणजे मनामध्ये मल म्हणजे पाप वासना नसावी. दुसरं म्हणजे मनामध्ये विक्षिप्तता म्हणजे चंचलता नसावी. ज्या मनामध्ये पाप वासना आणि चंचलता नसते ते मन असतं प्रसन्न. ते मन प्रसन्न करावं लागतं. आता हे मन प्रसन्न करायचं कशाने? आपण पाहतो व्यवहारामध्ये पण साध्य आणि साधन असतं, तसं परमार्थामध्ये पण साध्य आणि साधन आहे. व्यवहाराचा आपण विचार केला, व्यवहारातील साध्य साधन हे टिकत नाही, म्हणजे ते स्थिर राहत नसतं. एकेकाळी असणारं साध्य ते केव्हा तरी साधन होऊन जातं. कल्पना करा, आपण शेतामध्ये पीक पेरलं, पीक हे साध्य होतं. म्हणजे आपण शेतामध्ये पीक पेरलं, साधन काय होते? आपण थोडंफार धान्य शेतामध्ये पेरलं, त्याच्यापासून आपल्याला काय 10 पोते साध्य प्राप्त झालं. आता ते साध्य प्राप्त झाल्यानंतर आपण थांबतो का नाही, म्हणले आता बाजारामध्ये विकायचं आणि त्याच्यापासून त्याचे पैसे आणायचे. म्हणजे पैसे काय झालं? साध्य. आता पैसे साध्य झाले, मग मनुष्य ते थांबतो का हो? साध्य झालेले पैसे केव्हा तरी साधन होऊन जातात. म्हणले आता जमीन घ्यायची, जमीन झाली साध्य, पैसा झाला साधन. पुन्हा आता जमीन साध्य झाली, मग थांबावं ना? नाही म्हणले आता जमीन साध्य नाही, याच्यापासून जमीन विकायची. म्हणले आता शहरामध्ये प्लॉट घ्यायचा. ही जमीन विकली, तिकडे बिल्डिंग बांधली, ते झालं साध्य. व्यवहारामधील असणारं साध्य ते कधी स्थिर राहत नाही, ते केव्हा तरी साधन होऊन जातं. पहिलीमध्ये गेल्यानंतर पहिली साध्य असते, पण पहिलीमधून उत्तीर्ण झाल्यानंतर दुसरीमध्ये गेला, पहिली झाली साधन, दुसरी झाली साध्य. अशा प्रकारे सतत अगदी बालपण गेले नेनता तारुण्य दशे विषय व्यथा, साध्य सारखं बदलत जातं. साध्य काही प्राप्त व्यवहारामध्ये होत नाही. पण परमार्थामध्ये विचार केला, परमार्थातील साध्य एकच आहे, पण दुसरं म्हणजे परमार्थातील साध्य आणि साधन एकच आहे. तुकोबारांनी नाटाच्या अभंगामध्ये वर्णन केलं, अवघ्या दशाये नेची साधते मुख्य उपासना सगुण वृत्ती, भगते हृदयेची मूर्ती भाव शुद्धी जाणून या, बीजानी फळ हरीचे नाम सकळ पुण्य सकळ धर्म. भगवंताला प्राप्त करायचं, मग त्याच्याकरता एक साधन आहे. सांगितलं, सर्वांना सांगितलं, कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. कलियुगा माझी करावे कीर्तन. दुसरं सांगितलं की नामसंकीर्तन साधन पै सोपे, झळतील बापे जन्मांतरीचे. मन शुद्ध करायचं असेल, मग त्या मन शुद्धी करता सर्वात सोपा उपाय सांगितला भगवंताचं नामस्मरण. ते माझ्या विठोबाचे नाम अट्टहासे उच्चारा. सुरुवातीला ते अगदी प्रयत्नाने घ्यावं लागतं ते नाम. मग अशा प्रकारे प्रयत्नाने घेतल्यानंतर मन शुद्ध होतं. मग आता मन शुद्ध झाल्यानंतर त्या ठिकाणी भगवंत येऊन राहतो. तू कामने चित्त करावे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे, येऊनी गोपाळ राहे तेथे. तू कामने चित्त करावे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे, येऊनी गोपाळ राहे तेथे. तू कामने चित्त करावे निर्मळ,
चित्त करावे निर्मळ येऊनी गोपाल राहे ते. मग आता भगवंताची प्राप्ती झाली, मग आता काही शांत राहायचं का? बीज आहे, फळ प्राप्त झालं आहे. कशाने झालं? बीज आहे म्हणजे सुरुवातीला भगवंताची भक्ती केली, त्यानं प्राप्त काय झालं? भगवंताचं असणारं भगवंत रूपी फळ आपल्या हातामध्ये आलं. पण हे सर्व झाल्यानंतर देखील तुकोबारा म्हणतात, माझे असणारे भक्ती थांबू नये, माझे चित्त तुझे पायी राहो. आहे ना, ज्ञान गिळवणे गावा गोविंद गा. ज्ञानोबाराय म्हणतात वासुदेवाच्या प्रकरणामध्ये का ज्ञान गिळवणे गावा गोविंद गा. ज्ञान प्राप्त झालं म्हणजे भगवंताची प्राप्ती झाली, तरी देखील भगवंताची भक्ती बंद करायची नाही, पुढे देखील भगवंताची भक्ती करत राहायची. म्हणजे सुरुवातीला भगवंताची भक्ती करायची कशा करता? भगवंताची प्राप्ती होण्याकरता. मग आता भगवंताची प्राप्ती झाल्यानंतर थांबायचं नाही, पुन्हा भगवंताची भक्ती करतच राहायचं. म्हणून तुकोबाराय म्हणतात माझे चित्त तुझे पायी. तर विषय असा आहे की परमार्थामध्ये चित्त अतिशय महत्वाचा आहे. चित्त आपण शुद्ध केलं पाहिजे. चित्त नसेल तर परमार्थ केलेला सर्व व्यर्थ आहे. आपण चित्त कसं महत्वाचं आहे? चित्त असावं परमार्थामध्ये आणि ध्येय असावं संसारामध्ये. संसारामध्ये देह राहतोच, नवे नवे हा सर्व संसार आहे. पण हे सर्व असताना देखील, संसार करत असताना देखील आपलं चित्त हे भगवंताजवळ असावं. त्याच्याकरता ज्ञानेश्वरीत उदाहरण दिलं की नाना गाय चरे डोंगरी परिचित्त बांधले वत्स घरी तैसे प्रेम येथीचे करी स्थानपती. नुकतीच व्यालेली गाय जेव्हा शेतामध्ये चरण्याकरता जाते, मग दिवसभर ती शेतामध्ये चरत असते, परंतु तिचं असणारं चित्त, तिचं मन कुठे असतं? गोठ्यामध्ये बांधलेल्या वासरापाशी असतं. दिवसभर मग ती मनामध्ये काय विचार करते? केव्हा घरी जाईल, केव्हा वासराला पाहणं पाहिजे. म्हणजे काय? ती आहे देहाने कुठे आहे? शेतामध्ये चरते. आणि मन कुठे आहे? भगवंताजवळ आहे. तसं ज्ञानोबाराय म्हणतात तैसे प्रेम येथीचे करी स्थानपती. अशा प्रकारे देह संसारामध्ये असेल, देह संसारामध्येच राहणार आहे, नव्हे नव्हे देह म्हणजे संसार आहे ना, पण त्या मनाने मात्र भगवंताची भक्ती झाली पाहिजे. उदाहरण आपण दुसरं सांगू. आता पूर्वीच्या काळी, आता पण काही भागामध्ये, तुमच्या भागामध्ये कसं आहे माहित नाही, पूर्वीच्या काळी महिला डोक्यावरती पाणी व्हायच्या. मग ते पाणी वाहणं असं काही आपल्यासारखं नसायचं. कळशीवर, हंडावर, 3-3, 4-4 हंडे, हंड्यावर हंडा, अशा प्रकारे त्या पाणी व्हायच्या. तुमच्या भागात कसं आहे? कधी कधी व्हावं लागतं. तर मग पूर्वीच्या काळी एक गावकरी विहीर असायची, ते पाणी शेंदून आणायचं. मग ते एकावर 1-2-3 हंडे, आपापल्या प्रमाणे कधी 4 हंडे, अशा प्रकारे त्या महिला पाणी घेऊन घरी येत असतात. यायच्या. मग येत असताना ते काही एकट्या येत नव्हत्या, मग 4-5 मैत्रिणी सोबत. मग आता प्रत्येकीच्या डोक्यावर 2-2, 3-3 हंडे असायचे. आता महिलाचं पाणी वाहणं म्हणजे महिलांनी डोक्यावर काहीतरी वाहणं आणि पुरुषांनी वाहणं यामध्ये फरक आहे. ज्यावेळेस पुरुष डोक्यावर काहीतरी वजन घेतो त्यावेळेस तो त्याला एक हात लावलेला असतो, आणि महिला ज्यावेळेस डोक्यावर वजन काहीतरी घेते त्यावेळेस त्याला हात लावते का? नाही. तसं आता महिला मंडळ, त्या माता मावल्या घरी पाणी आणत असताना मग अगदी गप्पा गोष्टी करत यायच्या. मग अगदी घरातल्या गोष्टी इकडल्या तिकडल्या, गंगूबाई असं म्हणली, ती तसं म्हणली. मग हे सर्व बोलत असताना हात काही शांत नसायचे, हातवारे करून ती असं म्हणली, ती तसं म्हणली. डोक्यावर 4-5 हंडे आणि बोलणं तर जोरात सुरू आहे. मग वरवर पाहणाऱ्याला काय वाटेल? यांचं लक्ष वरती ठेवलेल्या, डोक्यावर ठेवलेल्या हंड्याकडे यांचं लक्ष नाही. पण विचार केला तर तिचं सर्व लक्ष कुठे आहे? डोक्यावर ठेवलेल्या हंड्यावर आहे. आणि ती देहाने दिसायला संसार चाललेला आहे, म्हणजे दिसायला गप्पा गोष्टी चाललेल्या आहेत, पण सर्व लक्ष त्या डोक्यावर ठेवलेल्या हंड्यावर आहे. तशा प्रकारे परमार्थ असावा. दिसायला तो देहाने संसारामध्ये असेल, पण मन मात्र त्या भगवंताजवळ असावं. म्हणून सांगितलं ना का संत दिसायला मनुष्यासारखे असतात, परंतु मनुष्य हे म्हणजे काय? मनुष्य म्हणजे संतांना आपण मनुष्य समजू नये. दिसायला ते माणसासारखे असले तरी देखील त्यांचं चित्त कुठे आहे? भगवंताजवळ आहे. सांगितलं ना, दयाचे अंगी निघेता कलोनी एका मोले दोन्ही मागू नये, तुका म्हणे तैसे संत आणि जन दोईशी समान भजू नये. आपण दिसायला सारखे आहोत, संत आपल्यासारखे दिसतात, पण त्यांचं सर्व मन कुठे होतं? भगवंताजवळ. आणि आपलं सर्व मन या संसारामध्येच राहतं. त्याचं उदाहरण ज्ञानोबाराने दिलं की का पाषाणाची माथा हंडी फुटली पार्था, जीवी तैसे सर्वथा कुटके झाले. मन कसं आहे? एकच आहे. सांगितलं ना, एक मन तर संसार करेल, नाही तर परमार्थ करेल. उदाहरण दिलं होतं ते धुपाटण्याचं. आपण म्हणतो ना, तेल गेलं तुप गेलं, हाती धुपाटणं राहिलं.
धुपाटणं म्हणजे त्याला दोन एकूण खड्डे असतात. एका मनुष्याला सांगितलं जा म्हणले दुकानातून तेल आणि तुपान, कशामध्ये आणायचं म्हणले, जाय म्हणलं दुपाटणं घेऊन जा. तो दुकानामध्ये गेला, दुकानदाराला म्हणाला अहो मला तेल द्या. मग त्यानं कशामध्ये द्यायचं, त्यानं ते धुपाटणं पुढं गेलं, म्हणजे त्याला दोन एकूण खड्डं होतं, म्हणजे धरण्याकरता होतं, अशा प्रकारची वस्तू असायची. ते पुढं केलं, तेल घेतलं, मला आता परत तूप द्या. तूप कशामध्ये, मग त्याने ते उलट केलं, द्या मला याच्यामध्ये. आता उलट केल्यानंतर खाल्ले असणारं जे आधी तेल घेतलं होतं ते सांडून गेलं. ते तूप घेऊन घरी आला, मला तूप धारा तूप आणि तेल कुठे आहे, हे काय तेल, म्हणजे तेल गेलं आणि तुप गेलं. तसं आपलं होतं, मनामध्ये दोन वस्तू राहू शकत नाही. मनामध्ये एकतर संसार राहील, नाहीतर परमार्थ राहील. आपण दोन्ही धरण्याकरता प्रयत्न केले तर दोन्ही हातामध्ये येत नाही. दोही पेवावरी ठेवू जाता हात, एकही निदाने घडी. त्याशी किंवा सांगितलं ना, चिडिया दो न बने. चिमणी दररोज घराबाहेर जायची, धान्य शोधून आणायची. दररोज महिना झाला ती नुसती भातच खात होती. तिला इतके तांदूळ सापडले होते, तांदळाचे दाणे, दररोज भातच करून खायची फिक्का भात. एके दिवशी तिला रस्त्याने येत असताना चोचीमध्ये तांदूळाचा दाणा तर होता तांदळाचा, पण तिला एक डाळीचा, हरभरा आपल्या मुगाची डाळ म्हणा किंवा तुरीची डाळ, तिला एक दाणा दिसला. ती म्हणली वा 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 वा, आज धन्य आजी दिन झाले दर्शन, म्हणले आज आपण वरण भात करून खाऊ म्हणले. तशी खाली उतरली नाही, तिने आपली चोच उघडली. चोच उघडल्या मध्ये असलेला तांदळाचा दाणा खाली पडला. तिनं चोचेला डाळीचा दाणा उचलला. ती म्हणली असं कसं व्हायला लागले. मग परत तांदूळाचा दाणा घेण्याकरता प्रयत्न केले, डाळीचा दाणा खाली पडायचा. अशा प्रकारे होत राहते. पात्र एक आहे, एका पात्रामध्ये एकच वस्तू राहू शकते. तसं मन आहे, मनामध्ये एकतर संसार राहील. म्हणून मग असं आहे का, संसार त्यागायचा का, संसार आपल्याला त्यागायचा नाही. देहाने संसारामध्ये राहायचं आणि मनाने भगवंताजवळ राहायचंय. म्हणून तुकोबाराय म्हणतात, माझे चित्त तुझे पाय राहे ऐसे करी काय, धरोनिया बाही भवा तारी दातर. तुकोबाराय म्हणतात ना, ते भगवंत ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, मत चित्ता मदगत प्राणा बोधयंत परस्परम. किंवा 12व्या अध्यायामध्ये मयी एव मन आदस्त्व मयी बुद्धिम निवेशय निवशिष्यशी मयी एव अत ऊर्ध्वम न संशय. तुकोबाराय म्हणतात, फक्त माझ्या ठिकाणी मन ठेव, अगा मानस हे एक, माझ्या स्वरूपी सर्वोत्तिक करुणी घाली निष्ठंक बुद्धिनिष्ठयसी. फक्त मला एक मन अर्पण कर. म्हणून तुकोबाराय म्हणतात, माझं मन तुझ्या पायाजवळ राहावं. आता राहो, माझे चित्त तुझे पाय, म्हणजे पायाजवळ का नाही, म्हणजे तुझ्या भक्तीमध्ये राहावं. तुझ्या पायाची सेवा मला घडावी, तुझ्या भक्तीमध्ये माझं मन राहावं, असं काहीतरी कर. कारण मन हे फार चंचल आहे, आपण पाहिलं. मग त्याला आवरायचं असेल, मग त्याच्याकरता काही प्रयत्न सांगितलं ना. अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येन च गृह्यते. एकतर अभ्यास करावा लागतो. अभ्यास म्हणजे पुन्हा पुन्हा एकच गोष्ट करत राहणं. म्हणले मन आवरत नाही, मग त्याला आवरण्याचा आपण अभ्यास केला पाहिजे. अभ्यासे असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यासाचे निबळे एकागती अंतराळे. ज्ञानोबारांनी सांगितलं की अभ्यास केल्यानंतर काहीच अशक्य नाही. अभ्यासाने सर्व काही प्राप्त होऊ शकतं. शाळेमध्ये मुलगा रात्रंदिवस अभ्यास करतो, पुढच्या बेंचवर बसलेला रात्रंदिवस अभ्यास करतो आणि शेवटी तो क्रमांक 1 ने उत्तीर्ण होतो. काही मुलगा असे असतात, ते अभ्यास करत नाही. याची टोपी त्याला, याची खोडी कर, त्याला चिमटा घे, मग ते दिवसभर व्हॉट्सअप फेस येऊ तर बुक चालवतात. अशा प्रकारे फेसबुक बघतात. मग त्यांचा देखील शाळेमध्ये 1 नंबर येतो, परंतु वरून नाही, असा खालून 1 नंबर येतो. बघा, त्यांचा सर्वात खालून 1 नंबर येतो. कशामुळे झालं, अभ्यास केला नाही. अभ्यास केल्यानंतर काही देखील साध्य होतं, सर्व काही साध्य होतं. म्हणून अभ्यास केला पाहिजे, कारण अभ्यास तुका म्हणे. तसं मन आवरत नाही ना, मग त्याला आवरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सतत आपण त्याला धरून ठेवलं पाहिजे. विषयाकडे आपण त्याला जाऊ देता कामा नये, या सांगितला अभ्यास. दुसरं म्हणजे वैराग्य, म्हणजे विषयाविषयी काहीतरी तुच्छ भावना. म्हणजे सांगायचं काय की विषय कसे आहेत, म्हणले प्राप्त करण्याकरता कष्टच आहेत, नष्ट झालं तरी कष्ट. म्हणले धन प्राप्त करण्याकरता कष्ट करावे लागतात, आणि पुन्हा जर धन नष्ट झालं तर अधिकच कष्ट होतात. एक व्यवहार दिलं व्यवहारामध्ये, तसे विषय आहेत. विषय प्राप्त करताना कष्ट,
ते भोगताना कष्ट नष्ट झाले तर पुन्हा कष्टच, म्हणजे अतिशय दुःख पदरात पडत राहतं. म्हणजे विषयाविषयी विरक्त बुद्धी धारण करणं हा एक मनाला आवरण्याचा प्रयत्न आहे. हे सर्व प्रयत्न ठरल्यानंतर जर आपल्याला हे दोन्ही शक्य झाले नाही, मग त्या भगवंताला प्रार्थना करावी, कारण तो मनाचा स्वामी आहे. तुका म्हणे तू राख मनेरी मग त्या एरिया मी जाणो. भगवंताला प्रार्थना करायची, मना हे भगवंता या मनाला तू आवर, काय काय करतो या मना, परिनायके नारायणा करुणये त्याची करी वंचना, नेऊ पतना धरिले भलती आसवे धावे सैराट, वाट आड वाटे दरे दर कुट, न विचारी काही कुडे कपट, घात बळकट मांडीला. आपण पाहतो व्यवहारामध्ये पूर्वीच्या काळी घरासमोर लिहिलं असायचं अतिथी देवो भव, पण आता लिहिलेलं असतं कुत्र्यापासून सावधान. भले घरामध्ये कुत्र नसेल, पण त्या व्यक्तीचं सांगणं असतं घरामध्ये 4 पायाचं कुत्र नाही, पण आम्ही 2 पायाचे कुत्र्यावर, कमीत कमी आमच्यापासून तरी सावधान. तिथे लिहिलं असतं कुत्र्यापासून सावधान. मग आता खरंच मग आता एखादी व्यक्ती घरासमोर चालल्यानंतर तिला काहीतरी काम असतं घरामध्ये, मग ती घरामध्ये शिरण्याचा प्रयत्न करते. मग 4 पायाचं कुत्र बसलेलं असतं समोर, मग ती भाव भोकत राहतं. इतकं काय भोगतं, त्याला बांधलेलं असतं त्याच्याकरता साखळीला, पण इतकं काय भोगतं त्याला वाटतं आता साखळी तोडणार, आपला फडशा पाडणार म्हणजे पाडणार. मग तो काय करतो, मालकाला आवाज देतो. तो मालक बाहेर आल्यानंतर मग तो मालक कुत्र्याला आवाज देतो. इतका जोरात भुंकणारा कुत्रा मालकाने एक आवाज दिल्यानंतर एकदम शांत, लगेच मालकाकडे जातो, गोंडा घोळतो. अशा प्रकारे ते म्हणजे कुत्रा शांत झाला. कशामुळे शांत झाला, मालकाने आवाज दिला. तसं मनाचा स्वामी असणारा भगवंत आपल्याला काही मन आवरणं शक्य नाही, मग त्याला प्रार्थना करायची, मग तो आवरतो मन. अशा प्रकारे मनाची भगवंताची प्रार्थना केल्यानंतर राहे आई शेकरी काही धरोनी आबाही भव हातारी दातारा. तिसरं म्हणजे आता अजून पाहायचं ठरल्यानंतर ज्यांच्या निमित्ताने आपण हा सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे, मन कसं महत्वाचं आहे परमार्थामध्ये आपण पाहायचं ठरलं तर, ज्यांच्या पोटी भगवान दत्तात्रयाचा जन्म झाला, कोणाच्या पोटी, अनुसयेच्या. आणि कोण, अत्री. आता अत्री म्हणजे काय, अनुसया म्हणजे काय, अनसुया. पहिला आपण अत्री पाहू, म्हणजे भगवंत येतो कुठे याचा आपण विचार करू. त्रि म्हणजे त्रिगुण, ज्या ठिकाणी त्रिगुण नाही, म्हणजे सत्वगुण रजगुण आणि तमगुण ज्या ठिकाणी नाही त्यांना म्हणतात अत्री. म्हणजे मनामध्ये काय करावं, हे 3 गुण नसावे. हे 3 गुण कसे आहेत, हे देखील 3 गुण परमार्थाला प्रतिबंधकच आहेत. तमोगुण काय करतो, प्रमाद आलस्य निद्रावी तन्नी वदनाती भारत. तमोगुण आल्यानंतर मग तो सारखा शरीरामध्ये आळस आणणार, जाणून बुजून चुका करत राहणार, तमोगुण. रजगुण कसा आहे, रजो रागात्मक विद्ये. रजगुण आल्यानंतर मनुष्याला सारखा क्रोध उत्पन्न होत राहतो, काम उत्पन्न होत राहतो. आणि सत्वगुण कसा आहे म्हणले, सत्वगुण म्हणजे आता मी सांगायचं म्हणले, रजगुण आणि तमगुण म्हणजे लोखंडाची बेडी आणि सत्वगुण म्हणजे सोन्याची बेडी. आता सोन्याची बेडी जर हातामध्ये घातली लोकांना आनंद वाटतो, वा 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 वा, माझ्या हातामध्ये सोन्याची बेडी आहे, तुझ्या हातामध्ये लोखंडाची बेडी आहे. आपण बेडी जे नाव होती, बेडी काय करते, मनुष्याला बांधून टाकते. मग ती लोखंडाची असेल तर सोन्याची असेल. तसं गुण आहे, 3 गुण आहे. सत्वगुण दिसायला चांगला वाटतं, पण तो देखील मनुष्याला बांधतो. सत्वम सुखे संजयते. मनुष्याला वाटतं मी इतका ज्ञानी, माझ्यासारखा जगामध्ये सुखी कोणीच नाही. एखादा म्हणत असेल ना, मी फार ज्ञानी आहे, जगामध्ये माझ्यासारखं ज्ञान कुणाला नाही, समजावं याला ज्ञानाचा गर्व झालेला आहे. सत्वगुण आहे, पण कसा तो देखील मानणार आहे. तर भगवंताची प्राप्ती करायची असेल तर हे अत्री, मनुष्याला अत्री व्हावं लागतं, 3 गुणरहित व्हावं लागतं. दुसरं म्हणजे अनसूया, मनामध्ये असूया नसावी. असूया कशाला म्हणतात, गुणेषु दोष आविष्करणम असूया. गुणामध्ये दोष पाहणं, उग चांगल्या व्यक्तीला काहीतरी नाव ठेवणं, समोर वा 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 तुम्ही किती चांगले हो, तुमच्यासारखे जगामध्ये सज्जन कुणीच नाही. आणि थोडं बाजूला गेल्यानंतर हे ना असे आहेत ना, यांच्या विषयी काही बोलूच नाही. म्हणजे आता गावामध्ये काही जण लोक सोयरी जमण्या करता आले, मग त्यांनी विचारलं, अहो आमके कशी आहे. आता ते दिसायला ते सज्जन असतात, पण हे सांगतात ते ना इतके आटल्या काठीचे आहेत ना, फार दुष्ट व्यक्ती आहेत, त्यांच्याशी तुम्ही संबंध अजिबात जुळू नका. म्हणजे याला म्हणतात
गुणेषु दोष, गुणामध्ये काय पाहणं, दोष पाहणं. सरळ सांगायचं म्हणजे मनामध्ये दोष असणं, जे काय सांगितले ना, दुसऱ्याचं काहीतरी वाईट चिंतन, असूया. असूया म्हणजे काय, दुसऱ्याविषयी काहीतरी अहित बुद्धी ठेवणं, मनामध्ये काहीतरी कपट ठेवणं, याला म्हणावं असूया. आणि ही ज्या ठिकाणी नाही त्याला म्हणतात अनसूया. मनामध्ये मत्सर नसणे. मत्सर कसा असतो बघा, मत्तहासर इति मत्सर. एखादी व्यक्ती आपल्यापेक्षा काहीतरी मोठी व्हायला लागली, मग लोकांमध्ये तिच्याविषयी काहीतरी अपकीर्ती पसरविणे, याला म्हणावं मत्सर. मत्सर म्हणजे काय, मत्तहासर. माझ्यापेक्षा जगामध्ये कोणी मोठं होऊ नये अशा प्रकारे मनामध्ये भावना असणं, याला म्हणावं मत्सर. हा मत्सर मनामध्ये नसावा. सांगितलं ना, काम क्रोध लोभ दंभ मद मत्सर हे दोष दुर्धर देहा माझे. आणि परमार्थामध्ये विजय व्हायचा असेल तर या 6 शत्रूंचा नाश करावा लागतो. भगवंत गीतेमध्ये सांगतात 8व्या अध्यायामध्ये, अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रहम विमुच्य निर्मम शांतो ब्रह्म भूयाय कल्पते. ज्यानं या 6 शत्रूंचा नाश केला तोच ब्रह्म होण्याकरता, म्हणजे ब्रह्मस्वरूपामध्ये भगवंताच्या प्राप्तीकरता योग्य होतो. तेथ आडवावया आले दोष वैरी जे थोपटविले त्या माझी पहिले देहांकार. जसं मनुष्य पूर्वीच्या काळी पायी प्रवास करायचे, मग अशी वाट सरू पूर्वीच्या काळी पायी प्रवास करायचे, मग ते लुटारू लोक त्याला लुटण्याकरता यायचे. मग त्यामध्ये जो शूर असेल मग तो काय करायचा, त्या लुटारूंना ठार करून पुढे चालायचा. तशा प्रकारे भगवंताची प्राप्ती करत असताना प्रत्येकाला हे 6 वैरी, ही षडरूप काय करतात, त्याला प्रतिबंध करतात. यांचा नाश करून पुढे जावं लागतं. म्हणून असूया रहित मन असणं म्हणजे अनसूया, आणि मनामध्ये त्रिगुण असणं म्हणजे अत्री. अशा प्रकारे जेव्हा यांचा संगम होतो ना, तेव्हा कुठे भगवान दत्तात्रयाचा जन्म होतो. विठ्ठल 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 विठ्ठल. माझे चित्त तुझे पाहे राहे ऐसे करी काहे धरोनिया बाहे बबहा तारी दातारा. अशा प्रकारे तुकोबाराने प्रार्थना केली. मग भगवंत म्हणाले, तुकोबारा मला कशाला सांगता हो, मला हे शक्य आहे का. तुकोबारा म्हणाले, तुला काय शक्य नाही, तू तर चतुराचा शिरोमणी आहेस. अभंगाच्या
तो शिरोमणी गुण लावण्याची खाणे. तुकोबारांनी भगवंताला सांगितलं की अरे भगवंता तू चतुर नाहीस तर चतुरातला शिरोमणी आहेस. चतुरा तो शिरोमणी, चतुरामध्ये शिरोमणी आहेस. चतुर कशाला म्हणावं? किती प्रतिबंध आले तरी जे करायचं तो केल्याशिवाय राहत नाही त्याला म्हणावं चतुर. म्हणजे आता स्वयंपाक करायचा आहे, चपात्या करायच्यात, म्हणजे पोळपाट बेलच नाही, म्हणजे आता कसं करायचं? आता हातावर करावं दामटे बारका बारका मग चपात्या करावं, त्याला म्हणावं चतुर. भाकरी करायच्या म्हणले आता परात नाही म्हणले भाकरीची, कशा करायच्या? मग चतुर कशाला म्हणावं? जे हातावर भाकरी करते ती आहे चतुर. किती प्रतिबंध आले तरी जी गोष्ट करायची ती करणारच त्याला म्हणावं चतुर. जसं हिरण्यकश्यपूचा वध करताना किती प्रतिबंध होते, म्हणजे सकाळी मरण नको, संध्याकाळी नको, दारात नको, घरात नको, माणसाकडून नको, पशुकून नको, आसराने नको, शस्त्राने नको, असे कितीतरी त्याने वर मागितले होते. आता इतके वर मागितल्यानंतर इतका प्रतिबंध असो देखील भगवंताने काय केलं? असा काही मधला मार्ग शोधला. चतुरा तो शिरोमणी, त्याचं काहीच चाललं नाही. मग तो भगवंताला सांगू लागला, म्हणले अरे तू मला मारण्याकरता आला, परंतु माझं आधी ऐकणार रे, ऐकून घे, मला कशापासून मरण नाही. म्हणले मला घरात नाही, दारात नाही. भगवंत म्हणाले अरे मग कुठे तू? घरात नाही, दारात नाही, माझ्या मांडीवर आहे तू. असं होय, ठीक आहे. दुसरं म्हणजे मला खाली नाही, वर नाही. म्हणले असा मध्यंतरी तुला धरलेला आहे. म्हणले मला दिवसा नव्हतं, रात्री नव्हतं. म्हणले आता दिवस पण नाही, रात्र पण नाही, अगदी सायंकाळची वेळ झालेली आहे. म्हणले मला अस्त्राने मरण नाही, शस्त्राने मरण नाही. मग कुठे माझ्याकडे अस्त्र आहे? माझे जे नख आहेत ना मोठे मोठे, हे तुझा वध करण्याकरता भरपूर पुरेसे आहेत. नखाचा विचार केला तर नख निर्जीव पण नाही, सजीव पण नाही. आपण त्याला निर्जीव का म्हणू शकत नाही? आपण कापल्यानंतर आपल्याला कधी वेदना झाल्या का हो? वेदना पण झाल्या नाही, म्हणून ते सजीव नाही. म्हणून ते काय नाही? सजीव नाही. बरं निर्जीव कसे नाही? निर्जीव म्हणजे ते वाढतात म्हणून त्यांना सजीव म्हणावं, म्हणजे वाढतात म्हणून निर्जीव नाही, आणि कापल्यानंतर वेदना होत नाही म्हणून ते सजीव नाही. अशा प्रकारे लावायचं. नाहीतर म्हणतात वाढते म्हणून सजीव आणि कापले जातात म्हणून निर्जीव, असं नाही. कापल्यानंतर वेदना होत नाही म्हणून त्याला निर्जीव म्हणावं. बरं वाढतात म्हणून त्यांना काय, म्हणजे कापल्यानंतर वेदना होत नाहीत म्हणून त्याला सजीव म्हणता येत नाही, आणि वाढतात म्हणून त्याला निर्जीव म्हणता येत नाही. अशा प्रकारे मला निर्जीव नाही, सजीव नाही, अस्त्र पण नाही, शस्त्र पण नाही. म्हणले अजून आहे का? म्हणले मला मरण मनुष्याकडून नाही, प्राण्याकडून नाही. ते बघा म्हणले मी मनुष्य पण नाही, प्राण्या पण नाही. खालचा देहाचा विचार केला तर मनुष्याचा, वरचा विचार केला तर प्राण्याचा. अशा प्रकारे काही चाललं नाही हो त्याचं. तसं आहे. असे कितीतरी मी म्हणणारे असतात, पण अशी काय वेळ येते त्यांचं काही चालत नाही. असा भगवंत असतो चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. दुसरं म्हणजे तू गुण लाव, त्याची आता थोडंफार स्तुती करावी लागते. जसं व्यवहारामध्ये काही प्राप्त करायचं असेल, मग समोरचा असा काही सरळ मार्गाने देत नाही, मग तो व्यक्ती काय करते? त्याची स्तुती करते. तुम्ही म्हणजे ना तुमच्यासारखा गावामध्ये धनवान कोणीच नाही हो, तुम्ही इतके दिसायला चांगले आहात ना, तुमचं रूपाचं काय वर्णन करावं. मग ते असे का असाना पाहतेत गडाकडे, चालतेत गडाकडे, तसे का असाना पाहतेत जिलेबीकडे, लाडू मागते, तसे का असाना, परंतु मग त्यांचं वर्णन केलं जातं. पण तसं भगवंताचं तसं नाही हो. भगवंत कसं आहे, जे भगवंताच्या ठिकाणी आहे तेच तुकारा वर्णन करतात. गुण लावण्याची खाणी. आता आपण त्याचं सौंदर्य पाहिलं तर ते भरपूर आहे, आपल्या सर्वांना माहितच आहे. लक्ष्मीच्या, श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलून झाडे वेले, किंवा आपल्या तुकोबाराचा अभंग आहे, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया, रूपी सुंदर सावरागे माये. अशा प्रकारे त्याचं रूप आहे. त्या रूपाला काही आधी नाही.